डॉक्टर अशोक थोरात, राष्ट्रीय सचिव तथा राज्य सरचिटणीस, महाराष्ट्र शालेय पोषाहार कामगार संघटना फेडरेशन। 7 मार्चला आझाद मैदान मुंबई येथे मोर्चाचे आयोजन केलं आहे। कारण आपण बघत आहोत की महाराष्ट्रामध्ये, देशामध्ये इतकं कुठंच कमी मानधन नाही की शालेय पोषाहार कामगारांना 83 रुपये रोज दिला जातोय। 83 रुपये रोज म्हणजे 2500 रुपये महिना। यासाठी संघटनेच्या वतीनं आझाद मैदानावर मोर्चाचे आयोजन केलेलं आहे। त्याच बाबतीत 5 जुलै 2024 रोजी कॅबिनेट मंत्र्याच्या बैठकीमध्ये एक निर्णय झालेला आहे। तो निर्णय म्हणजे शालेय पोषाहार कामगारांच्या मानधनामध्ये 1000 रुपयाची वाढ करा, त्यांना 10 महिन्याऐवजी 12 महिने मानधन द्या, तसेच 2 ड्रेस द्या, केरळ राज्याप्रमाणे त्यांना 18,000 रुपये महिना द्या। यासाठी पूर्ण महाराष्ट्रातील 7 आणि 8 तारखेला 2 दिवसीय संप करून, शाळा भात बंद करून हे सर्व कामगार महाराष्ट्राच्या दिशेनं निघत आहेत आणि आझाद मैदानावर त्यांचा खूप मोठा एल्गार आहे। आणि म्हणून आमची शासनाला एक विनंती आहे की तुम्ही जर हे उच्चाला आमच्या मागण्या मान्य नाही केल्या तर आम्ही धरणे आंदोलन आणि उपोषण करू। या ठिकाणी एवढं बोलतो, इथं थांबतो। इन्क्लाब जिंदाबाद।